श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन पर्यायीपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब, पुढे जाऊ नको. आजची रात्र ठरवणार आहे तू जिंकणार आहे की तुझा शत्रू. कारण एक मोठा बदल सुरू झाला आहे. तुझ्या शत्रूचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत. तुला वाटत असेल हे सगळं अचानक कसं बदलते का? काही लोक अचानक तुझ्यापासून दूर जात आहेत का? ज्याने तुला त्रास दिला तेच आता अडचणीत सापडत आहे. हा योगायोग नाही बाळा, नशिबाचा खेळ आहे. सुरू झालं आहे. होय माझ्या लेकरा, खूप सहन केलास. लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला. पण आता वेळ बदलली आहे. देव सर्व पाहत आहे आणि योग्य वेळेची वाट तू पाहत आहेस. ती वेळ आली आहे. ज्याने तुला खाली खेचलं ते स्वतः जाणार आहे. ज्याने तुला त्रास दिला तेच आता त्रास भोगणार आहे. तुझं नशीब आता उघडत आहे आणि तुझ्या शत्रूचं नशीब बंद होत आहे. होय बाळा, पुढच्या काही दिवसात तुला हे जाणवेल. अचानक चांगली बातमी, तुझा आर्थिक फायदा, तुझं मन शांत होईल आणि तुझा शत्रू स्वतः तुझ्यापासून दूर जाईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू थांबू नकोस. विश्वास ठेव बाळा. जर तुला वाटतं हा संदेश तुझ्यासाठी आहे तर कमेंटमध्ये लिही, मी जिंकणार. आणि हा व्हिडिओ लाईक कर, शेअर कर. कारण कोणाचं तरी नशीब बदलण्याची वेळ आली आहे आणि तुझ्या एका शेअरने त्याचं नशीब बदलत आहे आणि तू भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करत आहेस. होय माझ्या लेकरा, बघ देवाचा इशारा आहे. तुझ्या शत्रूचं काळ आता जवळ आला आहे. कारण तुझं नशीब आता बदललं जात आहे बाळा. तुझ्यावर अन्याय करणाऱ्याची आता उलटी गिनती सुरू झाली आहे. आज नशीब स्वतः तुझ्यासाठी लढत आहे. तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या शत्रूचे पतन होणार आहे आणि ही शेवटची चेतावणी आहे. म्हणून तू दुर्लक्ष करू नकोस. आता तुझी वेळ आली आहे आणि त्याची संपली आहे. एक शक्ती तुझ्या बाजूने उभी आहे. होय माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली भीती कायमची दूर जाणार आहे. हा व्हिडिओ तू स्किप करू नकोस. कारण पुढचा क्षण ठरवणार आहे तू जिंकणार की तुझा शत्रू. बाळा, वादळ येतो ते बदलण्यासाठीच. तुझ्या शत्रूंना वाटलं की ते जिंकेल, पण बाळा त्याची वेळ आता संपत आली आहे. कारण तुझ्या आयुष्यात आता सकारात्मक बदल आहे. हे सगळं योगायोग नाही तर हा नशिबाचा उलट फेर आहे. जर तुला वाटतंय की हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे तर आत्ताच कमेंटमध्ये लिही, माझा विजय ठरलेला आहे. आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त शेअर कर. कारण कोणाचं तरी आयुष्य आज बदलणार आहे आणि तुझं विजय निश्चित आहे बाळा. होय आत्ता तू जिंकणार आहेस. हा देवाचा इशारा आहे माझ्या लेकरा. ज्याने तुझ्यासाठी खड्डा खणला त्यात पडणारा आता तेच. कारण तुझा देव शांत बसलेला नाही. आता न्याय करण्याची वेळ आली आहे. होय माझ्या बाळा, हा व्हिडिओ स्किप करू नकोस. आता खरं सत्य तुला हादरवणारा होणार आहे. तुझ्या शत्रूने चुकीची केलं आहे आणि त्याचं फळ आता त्यांना मिळणार आहे. हा संदेश साधा नाही. होय बाळा, ज्याने तुझ्यासाठी खड्डा खणला आता त्याचं नशीब बदलणार आणि तेच खड्ड्यात पडणार आहे. बाळा, काही दिवसापासून तुला जाणवत असेल की तुझ्या जवळच्या लोकांचे वागणे बदललेले आहे. ज्यांनी तुला त्रास दिला ते आता त्यातच पडणार आहे. होय माझ्या लेकरा, तू शांत राहिलास. कारण सत्य नेहमीच जिंकतो आणि तुझी वेळ आता आली आहे. होय बाळा, नशीब नाही, हा न्याय आहे आणि भगवंताचा न्याय तुझ्या दिशेने होणार आहे. फक्त तू विश्वास ठेव. वेळ महत्त्वाची आहे. जर तू स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर ही संधी हातातून जाऊ देऊ नकोस. म्हणून तू थांबू नकोस. आता मागे वळून पाहू नकोस माझ्या बाळा. जर तुझ्या देवावर तुझा विश्वास असेल तर शत्रूचा शेवट सुरू झाला असे
तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण कोणाचं तरी नशीब बदलण्याची वेळ आता आली आहे. होय माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली भीती आता कायमची निघून जाणार आहे. म्हणून बाळा बघ, तुझ्या भाग्यात आता बदलणं जाणार आहे आणि तू जे इच्छा देवाकडे केला होतास ते सुद्धा आता तुला मिळणार आहे. माझ्या बाळा, तुझ्यासाठी एक गुपित उघडलं जाणार आहे, कारण तुझं नाव आता वरती पोचलं आहे. माझ्या बाळा, हा संदेश तुझ्या समोर चुकून आला नाही तर साक्षात भगवंताने तुला हे आशीर्वाद पाठवले आहे. म्हणून बाळा, तुला वाटतं सगळं संपलं, पण तुझे आयुष्य आता सुरू होत आहे. का पुढचे काही संकेत तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जे तुझं आयुष्य बदलणार आहे. होय माझ्या बाळा, बघ, आजपासून तुझ्या मनासारखं होणार आहे आणि सर्व काही तुझ्या दिशेने येणार आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहणं खूप गरजेचं आहे बाळा. जर तू तयार असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात यशस्वी होणार आहे. तुझ्याकडे पैसा, संपत्ती सर्व काही येणार आणि लोक तुझ्याकडे बघून प्रेरणा घेणार आहेत, कारण तुझ्यात काहीतरी खास आहे. म्हणूनच देवाने तुला निवडलं आहे. होय माझ्या बाळा, बघ, तुझं आयुष्य थांबलं नाही, ते फक्त मोठ्या बदलासाठी अडकलेलं आहे आणि तुझं नशीब आता कायमचं बदलणार आहे. होय माझ्या बाळा, नशीब बदलण्यासाठी दुसऱ्याची पाया पडण्याची गरज नाही बाळा. स्वतःच्या मनगटीवरती तू विश्वास ठेव आणि बघ, तुझं नशीब आता बदलणार आहे. माझ्या लेकरा, नशीब तुझी परीक्षा घेत नाही तर आता बक्षीस देणार आहे, कारण पुढचे 24 तास तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता भगवंत तुझ्यावर मेहरबान होणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, ज्यांनी तुला वर नेलं आता तेच कायम तुझ्या पाठीशी असणार आहे. आजचा क्षण साधा नाही, आता तुझं भाग्य उदय होणार आहे. तू खूप प्रयत्न करतोस आणि शेवटच्या क्षणी काहीतरी चुकतं, हे सगळं कारणाशिवाय नाही बाळा. पण आता ज्या गोष्टी अडकल्या आहेत त्या आता चालू होणार आहेत. तुझ्या आयुष्यात पैसा, संधी, यश सर्व काही प्राप्त होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, हा व्हिडिओ तिथपर्यंत पाहिला आहे तर कमेंटमध्ये लिही, माझं नशीब बदलत आहे. माझ्या बाळा, बघ, नशीब अचानक बदलत नाही, ते योग्य वेळी बदलत असतं आणि तुझी ती वेळ आता जवळ आलं आहे तर पूर्णपणे उघडलं जाणार आहे, कारण देवाचा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. आणि बघ बाळा, तुझं नशीब कायमचं बदलून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. होय माझ्या लेकरा, ज्याने तुला त्रास दिला तेच आता तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत आणि तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातून कायमचे दूर जाणार आहे, कारण देवाचा आशीर्वाद आता तुझ्यावर पडला आहे. कारण देवाने तुझं नाव घेतलं आहे, तुझ्या आयुष्यात कायमचं बदलून जाणार आहे. हा व्हिडिओ देवाने तुला दाखवलं आहे. तुझ्या घरात देवाची कृपा सुरू झाली आहे. बाळा, तू निवडलं गेला आहेस. ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाने तुझ्यासाठी बंद नशिबाचे दार उघडले गेले आहेत. माझ्या लेकरा, हा व्हिडिओ साधा नाही, हा देवाचा आशीर्वाद आहे आणि भगवंताने तुला निवडलं आहे. जर त्यासाठी तू तयार असेल तर व्हिडिओला तू लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये मी देवाचा लाडका भक्त असे टाईप कर. होय माझ्या लेकरा, तू काय मग भगवंताचा आभार मानशील तसं देव आत्ता तुला करणार आहे आणि देवाची कृपा तुझ्यावर कायम राहणार आहे. तुझ्या घरात आनंद राहणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर समाधान कायम राहणार, कारण देव कधीच उशीर करत नाही. योग्य वेळी तो देतो आणि ती वेळ तुझी आता आली आहे बाळा. देवाचा आशीर्वाद माझ्यावर आहे असे तू टाईप कर. देवाने तुझ्यासाठी दार उघडलं आहे. आता फक्त तू पुढे चालत राहा. धन्यवाद.